कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आता शांत बसून चालणार नाही। अधिपतींशी मला संवाद सुरू केला पाहिजे। फोन का कट केला त्यांनी मला माहित नाही। असेल काहीतरी त्यांचं कारण, पण 1-2 दिवस जाऊ देत, मग मीच फोन करेन। आई बाबांच्या डोळ्यात काळजी दिसतेय देवा मला। या वयात ते डिझर्व नाही करत हे सगळं। माझा अधिपतींवर राग नाहीये, पण भुवनेश्वरी मॅडम समोर मी मुळीच झुकणार नाही। अधिपतींनाही माझं सत्य कळलं पाहिजे आणि ते पटलं पाहिजे। आई डबा रेडी आहे का ग? हो हो अक्षु हो बाबा। हा अक्षरा घे अगं तू आणलास कशाला? मी फक्त रेडी आहे का विचारलं। का असू दे ग, उशीर होईल तुला, वेळेवर जा शाळेत। हं? आणि अक्षु हे बघ, मोबाईल घेऊन जा। अगं अधिपतीरावांचा फोन यायचा आणि हा इथेच असायचा। भाऊजी वहिनींचा फोन आला का हो? नाही अहो, एकच विषय आहे का तुमच्याकडे वहिनी? सांग ना, वहिनींचा फोन आला का? आला असतं तर सांगितलं असतं की तुम्हाला, नाही आला। अहो मग तुम्ही फोन करा की। खरंच कर। आहे का आता? काय लावलंय तुम्ही फोन कर फोन कर? बस झालं। आपल्याला काय हे असतं का नाही? आपण आपलं फोन करायचं, त्यांनी काय उचलायचं नाही, काय रिस्पॉन्स नाही ना, आपण आपलं लोचडासारखं मागं मागं। अहो प्रेम आहे ना तुमचं, मग मागं मागं करायला काय जातं? नाही नाही, उगाच काय तुम्ही मला आता भरीच पाडू नका। आता काय मी फोन करत नसतो। चल येऊन केस। भाऊजी भाऊजी अहो पण शिवानी राहून दे, मी बोलतो त्याच्याशी। तू घरी जा। गुड मॉर्निंग। कशी आहेस अक्षरा? अरे गुड मॉर्निंग। मी ठीक आहे। ठीक दिसत नाहीयेस। म्हणजे म्हणजे आजारी वाटतेस। नाही नाही, असं काही नाही, झोप नाही झाली ना म्हणून। मुलांच्या वाटणीचा अभ्यास तूच करत होतीस की काय? नाही नाही। बरं काळजी घे, मी जाते आता। माझा 7वीचा आता क्लास आहे। ओके बाय। हॅलो दुर्गेश्वरी मॅडम। धनाजी गाडी काढायला सांग। ताई कुठे निघाली सकाळ सकाळ? लावली का हटकन? हा तुला किती वेळा सांगायचं आणि काय काय सांगायचं ग दुर्गे? आता थांब जरा। 1 2 3 4 5। सॉरी ताई, अगं मी आपलं सहज विचारलं। ताई आज का नाही काय बी खबरबात नाही। खबर असेल तेव्हाच थोबाड उचकट, नाही तर घशात सायलेन्सर बसून घे। शिवानी वहिनी गेली ती घरी। सॉरी रे ओंक्या। अरे तू सॉरी नको म्हणूस रे। काय नाही, हल्ली तुमच्यावर लईच चिडा लागलोय मी दोघांवर। मला कळते सगळं, पण तुम्ही सारखं आपलं फोन कर फोन कर फोन कर म्हणता, माझं डोसकं फिरते, मग चिडचिड होते रे माझी। हे बघ बाबा, माझ्यावर चिडायचं तेवढं चिड, पण वहिनीना घरी आण। मला तर काय चांगलं वाटतंय? सांग की तू। आता कुठं संसाराचा गाडा जरा नीट रोळावर आला होता, मास्तरीन बाई रुसूनच बसल्या तर। अरे मग मनव त्यांना। ऐक माझं, फोन कर। ऐक आता परत तेच? हे बघ बाबा, बोलणं झालंच पाहिजे। काय नाही, नुसतं फोनवर बोलून काय होणार नाही। मग एक काम कर, तू घरी जा तडक। हो मॅडम, हळूहळू काय झालं? एवढ्या घाईघाईत कुठे? इन्स्पेक्शन साठी साहेब बीब आलेत की काय? अहो साहेब नाही, भुवनेश्वरी मॅडम आल्यात। काय? हो ना, त्या शाळेत आल्यात म्हणे, त्यांची बाहेर गाडी दिसली। बापरे, त्या आल्या ना की मला धडकीच भरून येते। आता कोणावर संक्रांत येणार आहे कोणास ठाऊक। हो ना। अक्षरा मॅडम तुम्हाला ऑफिसमध्ये बोलवलंय। कोणी?
भुवनेश्वरी मॅडमने. शाळा भरली पाटी फुटली तरी मुख्याध्यापक काही शाळेत नाही. कसं होणार आमच्या शाळेचं फुलपगारे? हा शाळेच्या कामासाठी बाहेर गेलायसा आम्हाला काही सांगू नका. हे बघा आम्ही शाळेत आलाय म्हणताना तुम्ही इथं असाय पाहिजे का नाही? काही नाही या तुम्ही मग बघतो आम्ही. सगळी शाळा लॉस मध्येच चाललेली आहे. माणसं कमी करायचीच आहेत आमासनी. सॉरी बिरी ठेवा तुमच्याकडं. या पटशिरी. या मास्तरीन बाई या. दारात कशा पायी उभ्या या. मला बोलवलं? आता निरोप धाडला म्हणजे बोलवलंच नाही का? अहो मी काय म्हणते, एकदा जावई बापूंना बोलायचं का आपण? काय? त्यांना सांगूयात ना, भेटा एकमेकांना, भेटून बोला. फोनवर नसतात अशा गोष्टी बोलायच्या. एकदा भेटून काय तो गैरसमज दूर करा म्हणावं. आता ही हिच्या शाळेमध्ये व्यस्त असणार, ते त्यांच्या कामामध्ये व्यस्त असणार. कसं होणार हे सगळं? अगं होईल सगळं ठीक. लवकर व्हायला हवंय हो. नाही म्हणजे अक्षर आपल्याला दाखवत नसले तरी खूप त्रास होतो तिला. अगं मला पण जाणवतंय ते, पण आपण आत्ता नको बोलायला तिच्याशी. हे बघ त्या दोघांना आधी काय ते सगळं बोलू देत आणि त्यांना ते मिटवू देत ना सगळं त्यांचं. नाहीतर मग आपण बोलूच ना. पण आत्ता बोलून आपण विनाकारण त्रास कशाला करून घ्यायचा? हे आहे म्हणा. युगा, काय मग मास्तरीन बाई? हा मास्तरीन बाई कसं काय समज? बरं आहे ना व? मला कशाला बोलवलंय? अहो आम्ही प्रश्न वेगळा विचारतोय, तुम्ही उत्तर वेगळं देताय. मला तास आहे मॅडम. थांबा एवढी घाई कशा पायी करतायसा? अहो तुमची खुशाली विचारायला आम्ही इथं आलोय. खुशाल आहे ना व तुम्ही माहेरला? काय फरक पडतो त्याने? पडतोय तर फरक पडतोय. तेवढ्या करता तर तुम्ही घर सोडलंय नाही का? आम्ही जवळ त्या घरात आहे तवर तुम्ही त्या घरात येणार नाही असा स्टँड घेतला होता नाही का तुम्ही? तुम्हाला काय वाटतंय आधिपती आमचा हात धरून आम्हाला घराबाहेर काढतील? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.